आपकी अदालत मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे पैशावर खूप प्रेम करतात. तुम्ही जिथे कुठेही जाता, पब्लिक फंक्शन मध्ये, तेव्हा गाणं वाजतं तू पैसे पे क्यों मरती है, बारिश कर दो पैसे की. लोक म्हणतात की अक्षय कुमार हे पैशावर खूप प्रेम करतात, पैसे उडवतात. सगळ्यात आधी मी जर पैसा कमवला तर कोणाकडून लुटला नाहीये. मी काम करून कमावला आहे. 8 वर्षांपासून मी सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेयर आहे. सो इट कॅनॉट बी दॅट आय एम मनी माइंडेड ऑर मनी इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. खोटं असेल जर कोणीही इथे म्हणालं की पैसा माझ्यासाठी काहीच नाही. पैसा हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बरोबर ना? कोणीतरी म्हटलं होतं ना की पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी नहीं. पैसा मी जो आहे पैसा कमावतो, आपला टॅक्स भरतो आणि त्या पैशांनी मी भरपूर सेवा करतो. हा माझा धर्म आहे, ही माझी पद्धत आहे. बाकी भले लोक काहीही म्हणू, मी असं त्यांच्या बोलण्यावर मी कधीच विश्वास ठेवत नाही. माझ्या मनाला माहीत आहे मी काय करतो. दॅट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हे बोलणं का सुरू झालं. एक काळ होता जेव्हा तुम्ही म्हणायचात माझ्याकडून काहीही करून घ्या, नाचून घ्या, फीत कापून घ्या, बस पैसे द्या. जर तुम्हाला फीत कापून पैसे मिळत असेल तर घ्यायला पाहिजे की नाही? काय प्रॉब्लेम आहे? कुठलाही माणूस तुम्हाला द्यायला तयार आहे की माझ्या बर्थडेला या, मी तुम्हाला देईन. काय प्रॉब्लेम आहे? कोणी म्हणत आहे की माझ्या लग्नाला येऊन कॅन यू जस्ट डू अ परफॉर्मन्स फॉर 8 and 9 minutes? काय प्रॉब्लेम आहे? ते पैसे द्यायला तयार आहेत, त्याला आनंद मिळतोय, त्याच्या मुलांना आनंद मिळतोय, तर मी सुद्धा त्या आनंदामध्ये सामील होतोय आणि त्याच्या आनंदामध्ये मला पैसे मिळतो, तर मला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे बघा, जोपर्यंत तुम्ही कोणाकडून चोरी करत नाही आहात, जोपर्यंत तुम्ही कोणाला लुटत नाही आहात, तुम्ही कष्ट करत आहात, तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला वाटतं काही प्रॉब्लेम नाहीये इथे. जितके काही लोक बसले आहेत, सगळ्यांना पकडून सगळे काम करत आहेत पैशांसाठी. आय डोंट केअर व्हॉट दे हॅव टू से, मनी माइंडेड, नॉट मनी माइंडेड. मी कितीतरी आयुष्यामध्ये किती वेळा तरी असं झालंय साहेब की माझा प्रोड्युसर सिनेमा नाही बनवू शकला, कारण त्याच्याकडे ही खूप आधीची गोष्ट सांगतोय, नाहीये पैसे नाहीयेत. मी स्वतः पैसे देऊन त्यांचा आपला सिनेमा पूर्ण केलाय. आजपर्यंत मी साधारण 150 सिनेमे केले आहेत. माझा एक सुद्धा सिनेमा कॅनमध्ये नाहीये. सगळे सिनेमे जे सुरू झाले होते सगळेच्या सगळे रिलीज झाले. केवळ एक सिनेमा सोडून ज्याचं नाव बदललं गेलं होतं, पूरब किल्ल्याचा पश्चिम का छेला. तो एक सिनेमा होता, त्याचं मग नाव बदललं गेलं. तो आजपर्यंत सिनेमा आहे जो की कॅनमध्येच पडलेला आहे. अँड आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट टू इवन गेट दॅट फिल्म कम्प्लीट अँड गेट रेडी अँड गिवन आउट. नाहीतर माझ्या आयुष्यामध्ये असा कुठलाच सिनेमा नाहीये जो मी रिलीज केला नाहीये. सगळं काही. दुसरी गोष्ट, कित्येकदा होतं सर, सिनेमा फ्लॉप होतो. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना ओळखता सर. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना, प्रोड्युसरांना ओळखता. तुम्ही काही प्रोड्युसरना विचारा सर, जर सिनेमा चालला नाही तर त्यांच्या पैशांचं नुकसान झालंय का? आय एम द फर्स्ट वन टू कम अँड टेल देम डोंट पे मी माय रिमेनिंग मनी, फिनिश इट ऑफ. किंवा मी त्यांना चेक्स त्यांचे परत करतो. हे कारण असू शकतं काही कपिलच्या शोमध्ये मी बोललो असेल, त्यामध्ये त्याने मला विचारलं होतं, 3 एपिसोड झाले नेटफ्लिक्सचे, तुम्ही आले नाही. मी म्हणालो, बाळा पैसे नाही मिळाले, का येऊ? तर जे मजेमध्ये मी अशा खूप साऱ्या गोष्टी बोलत असतो अँड दॅट इज फन. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या डिसिजनवर यावं की मी मनी माइंडेड पर्सन आहे. आय डोंट. बघा, मजेमध्येच अशा गोष्टी बोलल्यानेच एक परसेप्शन बनतं. परंतु सर, ते परसेप्शन घेऊन जर मी स्वतःलाच असं धरून ठेवू की स्वतःलाच सांगेन की नाही अशी गोष्ट नाही बोलणार, काय मी माझं स्वतःचं आयुष्य जगतोय. मी थोडी या स्ट्रेसमध्ये जगेन की हा माणूस काय विचार करेल माझ्याबद्दल. मी विचार करेन की माझं आयुष्य मला जगायचंय, हे माझं आयुष्य आहे, मला एकच आयुष्य मिळालंय, हेच आयुष्य आहे, हाच स्वर्ग आहे, हाच नरक आहे. देर इज नथिंग कॉल हेवन अप,
दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह. आणि देवाने मला इथे पाठवलंय टू एन्जॉय माय सेल्फ. आय एम गोइंग टू एन्जॉय माय सेल्फ. मी हा विचार करणार नाही की काय दुसऱ्या व्यक्तीने काय विचार करावा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असं आयुष्य जगा जसं तुम्हाला जगायचं आहे. डोंट ट्राय अँड गेट इन टू एनीबडी एल्सेस व्हॉट दे हॅव टू से, बिकॉज यू हॅव टू सॅटिस्फाय युअर सेल्फ. दॅट्स इट. अक्षय, हे बोलण्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमच्या पैशांनी लोकांची मदत करता, करोडो रुपये देता, हे बोलण्यामध्ये काय गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवते? जेव्हा तुम्ही कोणाला पैसे देता ना, कुठल्याही संस्थेमध्ये, मी तुम्हाला हे सांगतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याला मदत म्हणू नका, त्याला म्हणा सेवा, किंवा त्याला म्हणा तुमचा स्वतःचा धर्म. ही चुकीची गोष्ट आहे जी आपण समजतो की आपण एक चॅरिटी करत आहोत. हा वर्ड चॅरिटी, हा वर्ड डोनेशन, हा चुकीचा शब्द आहे. आय विश अँड एव्हरीबडी रिअलाइज इट इज नॉट अ चॅरिटी. आपण चॅरिटी, आपल्याकडे जे पैसे येतात, आपण या लायक नाही की कुणाला चॅरिटी करू शकू. हे देव आपल्याला देतो कारण आपण आपला धर्म पूर्ण करावा. हे दिस इज व्हॉट आय फील. हे बघा, कधी कधी मला वाटतं की तुम्ही तुमची जी इमेज बनवली आहे, तुम्ही ज्या गोष्टी बोलता की तुम्ही प्रत्येक गोष्ट पैशांसाठी करतो, जेव्हा पैसे देता तुम्ही दुसऱ्या हाताने त्याच्याबद्दल बोलत नाहीत. मी डिटेल्स काढले आहेत. कॅन्सरसाठी, एज्युकेशनसाठी, फ्लड रिलीफसाठी करोडो रुपये तुम्ही डोनेट केलेत. आता पंजाबमध्ये करोडो रुपये तुम्ही डोनेट केलेत. परंतु तुमची जी माचो इमेज आहे ना, ती तुम्हाला थांबवते की अरे नाही, मी याच्याबद्दल कसं काय बोलू. नाही, म्हणालो ना मी तुम्हाला की मी कसं बोलू, किती मूर्ख वाटेन मी जर हे असं बोललो की अरे मी इतके पैसे दिले, मी हे करतोय, मी ते करतोय. अरे ही मला संधी मिळाली आहे सेवा करण्याची, मी सेवा करतोय. मी हे नाही म्हणते की तुम्ही तुमच्याकडे आला हे हा जो पेपर आहे, नाहीतर मी नाही करत, नाही मला याच्याबद्दल बोलायचं. हे माझं कर्तव्य आहे, हे माझं सौभाग्य आहे की मला हे मिळालं आहे काम करण्यासाठी. माझ्याकडे ज्या फिगर्स आहेत, मागील 7 वर्षांमध्ये तुम्ही 76 करोड रुपयांपेक्षा जास्त सेवा केली आहे. आणि काय या गोष्टी समोर आल्या पाहिजेत की जेव्हा तुम्ही हे सांगता लोकांना, तेव्हा इतर लोकांना सुद्धा इन्स्पायर करता सेवा करण्यासाठी. हे सुद्धा तुम्ही बोललात यासाठी धन्यवाद. आणि हे सुद्धा खरं आहे की मार्शल आर्ट्स शिकवता तुम्ही मुलींना, फ्री ऑफ कॉस्ट शिकवता तुम्ही. मी जे ट्रेनिंग करतो ते एक मार्शल आर्ट नाही, तर मी त्यांना एक मार्शल आर्ट बरोबरच मी तुम्हाला सांगतो, जसं मग माझी स्कूल आहे ज्यामध्ये कोणी युनिफॉर्म घालून मार्शल आर्ट्स ट्रेनिंग नाही करत. मी जर एखादी मुलगी साडी नेसून कामावर जाते तर मी तिला सांगतो तू साडी नेसून येशील ट्रेनिंगसाठी. जर तू स्कर्ट घालून जात असशील तर तू स्कर्ट घालून येशील, जीन्स घालून जात असशील तर जीन्स घालून येशील. बिकॉज हे तर होऊ नाही शकत की मी तिला सांगेन की ट्रॅक पॅन्ट घालून ये आणि मी तिला काहीतरी असे डावपेच शिकवत आहे आणि आम्ही लोक शिकवत आहोत, आणि मग जेव्हा जर रिअल आयुष्यामध्ये तिला जर गरज पडली तर ती म्हणेल की मी ट्रॅक पॅन्ट घालून येते, मग काय. तर माय वे ऑफ ट्रेनिंग इज व्हेरी डिफरंट. मी शिकवतो सगळ्या स्त्रियांना की ज्या कॉस्ट्युममध्ये त्या असतात, आणि अशीच पद्धत आहे. आणि मी खूप आभारी आहे. मला एक नाव घ्यायचं आहे मेहुल वोरा यांचं. तर ते माझ्यासाठी हे संपूर्ण संस्था, माझी सेल्फ संस्था डिफेन्स चालवतात. शिकवता तुम्ही मुलींना? हो, अगदी. तुम्ही स्वतः शिकवता का? नाही सर, माझे आमच्या अंडर जवळजवळ 3 ते 4 हजार ब्लॅक बेल्ट आहेत. तर ते सगळे शिकवतात. आणि मी त्यांचा सुद्धा खूप आभारी आहे की ते लोक सुद्धा, तुम्हाला सांगतो मी, खूप कमी पैसे घेतात ते, आणि शिकवण्यासाठी आणि करण्यासाठी. अँड I also run टुर्नामेंट ऑल्सो, मार्शल आर्ट टुर्नामेंट, जिथे 5,000 ब्लॅक बेल्ट्स येतात. अँड दे कम अँड दे फाईट विथ इच अदर. सो त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा. जेव्हा तुम्ही तुमच्या यंगर डेजमध्ये मार्शल आर्ट शिकायचा, तेव्हा तुम्हाला नाही वाटायचं की याची काही व्हॅल्यू नाहीये, काही पैसा नाहीये, केवळ एक मेडल हातामध्ये ठेवून देतात? अगदी तुम्ही योग्य बोललात की जेव्हा आपण एखाद्या टुर्नामेंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक सर्टिफिकेट देतात ते, आणि एक मेडल देतात, जे की खरं सोनं नसतंच. ते म्हणतात गोल्ड मेडल मिळालं, केवळ एक पिवळ्या रंगाचं असतं, ते सोनं नसतं. मी ही आयडिया घेऊन आलो की माझ्या टुर्नामेंटमध्ये
जो कोणी गोल्ड मेडल जिंकणार असेल त्याला मी 1,00,000 रुपये देतो. आणि मी तुम्हाला सांगतो गोष्ट की मी पाहिलं आहे ते 1,08 वर्षाचा मुलगा जेव्हा ते 1,00,000 आपल्या आई वडिलांकडे घेऊन जातो, त्याची आई कशी म्हणते, माझा कमावणारा मुलगा आला, माझा कमावता मुलगा आला. आणि ते जे त्या कुटुंबाला 1,00,000 रुपये लागतात ना, मी म्हणतो ती 100 करोडपेक्षा मोठी गोष्ट आहे. माझा प्रश्न आहे की मार्शल आर्ट शिकण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर केलं होतं? खरं बोलू की खोटं बोलू? तुम्ही खरं बोलू ना? हो. मी तुम्हाला खरं सांगतो, अदालत आहे त्यामुळे मी खरं सांगतो. मी साधारण 9 वर्षाचा होतो, तर माझा शेजारी होता, त्याचं नाव होतं राजेंद्र, आणि तो मार्शल आर्ट शिकायला जायचा. आणि तो जेव्हा शिकून यायचा तेव्हा त्याला किक वगैरे यायची, आणि बिल्डिंगमध्ये सगळ्या मुली असायच्या, तर तो आपल्या किक्स दाखवायचा, तर तो खूप फेमस झाला होता. तर त्या मुली ज्या बघायच्या खूप इम्प्रेस व्हायच्या, आणि ही गोष्ट मला सहन नाही झाली. तर ही गोष्ट सहन नाही झाली, तर मग मी म्हणालो, नाही बाबा, मला सुद्धा शिकायचंय, मला सुद्धा इम्प्रेस करायचं आहे मुलींना. तर मग मी जाऊन मार्शल आर्ट शिकायला सुरुवात केली. मग मी तो दिवस आहे मुलींच्या चक्करमध्ये, इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये, आणि आजचा दिवस आहे, आजपर्यंत करतो. सो ते आहे ज्याने मला इन्स्पायर केलं. त्यामुळे तू सुद्धा गेट इन्स्पायर बाय वुमन अँड स्टार्ट लर्निंग मार्शल आर्ट्स. आमच्यासारख्या लोकांसाठी तुमचा काय ॲडवाईस आहे? आमच्यासारख्या लोकांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काय ॲडवाईस आहे जर आम्हाला मार्शल आर्ट शिकायचं? त्यांचं असं म्हणणं आहे की जे लहान मुलं आहेत, हे त्यांची बॉडी बिल्डिंग नाहीये, ज्यांच्यामध्ये जोर नाहीये, काय ते सुद्धा मार्शल आर्ट शिकू शकतात? का नाही शिकू शकत? तुम्ही सगळ्यात आधी शिकू शकता, कारण तू परफेक्ट आहेस. मी काय नाव सांगितलंस तू? तनिष रावण. तनिष, तू नक्कीच शिकू शकतोस. आणि तू, कारण हे बघ, देवाने तुला चांगली हाईट दिली आहे. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ युअर हेअर, बाय द वे. You have Thank lovely you. curly hair. You are a lovely good looking boy. And तू उंच आहेस, and you have long legs. So तू परफेक्ट आहेस मार्शल आर्टसाठी. मला वाटतं तू जावं, शिकावं, आणि you can do kudo, you can do taekwondo. You should pick up any martial arts. I think everybody in India should be prepared with martial arts. They should. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, कारण हे तुम्हाला केवळ सेल्फ डिफेन्स शिकवत नाही, हे तुम्हाला डिसिप्लिन सुद्धा शिकवतं, जो खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या आयुष्यात. मी हेच सांगेन सर तुमच्या शोच्या द्वारे की सगळ्यांनी सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स नक्कीच शिकलं पाहिजे. मला वाटतं स्कूल्समध्ये जर इंट्रोड्यूस केलं तर खूप चांगलं सर करतात, परंतु त्याला एक असं वाटतं स्कूलच्या नंतर करायचं असं आहे. आणि खूप मुलं शाळेनंतर नाही करत. आई वडील म्हणतात घरी लवकर या, आणि मुलं नाही करत. मला वाटतं स्कूलचा एक पिरियड असला पाहिजे. गेट इट इन टू ॲज इम्पॉर्टंट ॲज जिओग्राफी और हिस्ट्री और मॅथ्स. दॅट इज व्हॉट आय थिंक सर. हे खूप चांगली गोष्ट बोललात तुम्ही. तुमचा हेराफेरी एक सिनेमा आहे सर, ज्यामधली पोज खूप व्हायरल झाली आहे. तर त्याची खूप क्रिकेटर आणि तुमचे फॅन्स कॉपी करतात. सर मग एकदा करून दाखवाल का तुमची ती पोज? सर प्लीज एकदा, प्लीज सर. ठीक आहे, थँक्यू सर. कदाचित यामुळे जेव्हा सूर्यकुमार यादवने केली होती तेव्हा पब्लिकमध्ये खूप व्हायरल झाली होती ती पोस्ट. हो सर, ते मला सुद्धा माहित नव्हतं हे सगळं. जसे मी तुम्हाला म्हणालो, मला तर माहित सुद्धा नव्हतं हे मीम आणि या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत म्हणून. मी तर त्यावेळी, मला अजून सुद्धा आठवतंय, असाच मी उभा राहिलो होतो, आणि त्याच्यानंतर ते मीम जे व्हायरल झालं, जे आहे ती पोज इतकी फेमस झाली, माहित नाही. चला ती पोज करूया 1 मिनिट. रजतजी तुम्ही सुद्धा याल का? ओके, कम ऑन एव्हरीबडी, पोज. तुम्हाला सगळ्यांना पोज आठवते ना? रेडी? ऑन युअर मार्क, 1, 2, 3.